आपलं स्वागत। आज आपण या पुढचा प्रॉब्लेम घेणार आहोत। इलस्ट्रेशन नंबर 14 पेज नंबर 97। प्रॉब्लेम अशा स्वरूपाचा आहे पहा। गिवन बिलो इज द बॅलन्स शीट ऑफ येशूबाई महिला मंडळ on 1/4/2018 and receipt and payment account for the year ending 31st March 2019। येशूबाई महिला मंडळ या संस्थेचा आपण फायनल अकाउंट्स तयार करणार आहोत। आपल्याला दोन विवरण दिलेले आहेत, एक म्हणजे बॅलन्स शीट आणि दुसरं आहे रिसिप्ट अँड पेमेंट। बॅलन्स शीट दिलेले 1/4/2018 चं आणि रिसिप्ट अँड पेमेंट दिलेलं आहे 31 मार्च 2019 चं। म्हणजे आपलं करंट इयर आहे 1/4/2018 ते 31 मार्च 2019। 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019 असं हे आपलं करंट इयर आहे। आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट दिलेलं आहे आणि रिसिप्ट अँड पेमेंट दिलेलं आहे। म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट मधल्या काही पद आपल्याला घ्यावयाचे आहेतच। तर अशा प्रकारे कोणकोणती पदे घ्यायची ती घेऊ आणि ज्या पदावर ऍडजस्टमेंट आहे ते ऍडजस्टमेंट आपण करूया। तर पहा, आता अगोदर ऍडजस्टमेंट असलेल्या पदांना टिक मार्क करून घ्या। इकडे हे पद आहेत पहा। रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला पहा तुम्ही, एंट्रन्स फीस आहे, सबस्क्रिप्शन आहे, रेंट आहे, स्टेशनरी आहे, सॅलरी आहे। अशा प्रकारे हे ऍडजस्टमेंट असलेली पद आहेत। तर आपण आता बॅलन्स शीट पासून सोडवायला सुरुवात करूया। बॅलन्स शीट मध्ये पहिलं पद आहे कॅपिटल फंड 30,000। आपल्याला कॅपिटल फंड आता काढून दिलेला आहे, तर कॅपिटल फंड काढायची आपल्याला गरज नाही, कारण ओपनिंग बॅलन्स शीट तयार करून दिलेलं आहे आपल्याला। म्हणून अगोदर आपण कॅपिटल फंड घेऊया। कॅपिटल फंड हे 30,000। नेक्स्ट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस। काही एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग आहे हे मागच्या वर्षी। सॅलरी 8,000, रेंट 7,000, स्टेशनरी 1,000। हे तीन आयटम्स हे आउटस्टँडिंगचे आहेत। जेव्हा आपण रिसिप्ट अँड पेमेंट वरचे आयटम्स पाहू त्यावेळेला हे संबंधित जे आयटम आहे सॅलरी, रेंट आणि स्टेशनरी, त्यावेळेस या संबंधीचे ऍडजस्टमेंट आपल्याला करायचे आहे। या प्रॉब्लेम मध्ये खासियत हेच आहे, विशेषता ही आहे की ज्या काही आयटम्स आपल्याला आता ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये दिलेले आहेत ते आयटम्स आपल्याला ऍडजस्टमेंट या स्वरूपामधून दिलेले आहेत। म्हणजे त्याचं आपल्याला प्रत्यक्ष इथं काही काम नाही, परंतु ऍडजस्टमेंट मात्र त्यावर करावयाच्या आहेत आपल्याला। म्हणून याला इंटरनल ऍडजस्टमेंट असंही आपल्याला म्हणता येतं। म्हणून या प्रॉब्लेम मध्ये जास्तीत जास्त इंटरनल ऍडजस्टमेंट देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इतर ऍडजस्टमेंट हे कमीत कमी ऍडजस्टमेंट दिलेले आहेत। म्हणजे इंटरनल ऍडजस्टमेंट कशा प्रकारे सोडविल्या जातात हेही आपल्याला कळावं या उद्देशानं हा प्रॉब्लेम मी आपल्याला सोडून दाखवत आहे। तर असेट साइड पहा, आता कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हे ओपनिंग बॅलन्स आहे, आपण घेत नाही। नंतर फर्निचर 20,000 हे फिक्स्ड असेट आहे। फिक्स्ड असेट मागच्या वर्षाची पुढच्या वर्षी घेतली जात असते, म्हणून फर्निचर घ्या। हे 20,000। नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन। पुन्हा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे, मागच्या वर्षी सबस्क्रिप्शन काही येणं होतं। आता दोन्हीकडे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन। आउटस्टँडिंग हा शब्द कशा प्रकारचा आहे, ज्या शब्दाला लागतो तशा प्रकारचा त्याचा अर्थ निघतो। आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस याचा अर्थ देणे आहे आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन याचा अर्थ येणे आहे। म्हणजे आउटस्टँडिंग या शब्दाचा अर्थ येणेही होतो आणि देणेही होतो। जेव्हा तो इन्कम सोबत जोडला जातो तेव्हा येणे आणि जेव्हा एक्सपेन्सेस सोबत जोडला जातो तेव्हा ते देणे अशा अर्थाचा तो उपयोग त्याचा होत असतो। नंतर 6% इन्व्हेस्टमेंट
6,500. इन्व्हेस्टमेंट ही आपली ऍसेट आहे म्हणून ऍसेट बाजूला घ्या. इन्व्हेस्टमेंट हे 6% इन्व्हेस्टमेंट. $6,500. या इन्व्हेस्टमेंटच्या सोबत आपल्याला रेट ऑफ रिटर्न दिलेला आहे. याचा अर्थ आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं अशी प्रॉब्लेम देणाऱ्याची अर्थात बोर्डाची अपेक्षा आहे, म्हणून त्याचं आपण कॅल्क्युलेशन करून इंटरेस्ट ही काढून घेऊया, ही ऍडजस्टमेंट करून घेऊया. अशा प्रकारचे ऍडजस्टमेंट जास्त या प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत. तर नंबर 1 ऍडजस्टमेंट आपली इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट आपली आहे 6,500 आणि इंटरेस्टचा रेट आहे 6%. म्हणून 6,500 भागिले 100 गुणिले 6 अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करून घ्या. आणि पाहता 6.35 ला 0, अच्छा 3, 6.36 आणि 3 39 390 इंटरेस्ट आलेला आहे आपलं. यामध्ये ऍड करा आणि बाहेर घेऊन टाका. ऍड इंटरेस्ट 390. 5 आणि 3 8 आणि 6 6,890. ही इंटरेस्ट आपल्याला इन्कम आहे म्हणून इन्कम साइडला ही या ठिकाणी घ्यावयाचा आहे. बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. $390. आता रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट पाहू आपण. बॅलन्स ब्रॉट डाउन. कॅश इन हँड 3,000, कॅश ॲट बँक 8,000. ओपनिंग बॅलन्स आहे, आपण घेत नाही. पुढचा आयटम आहे एंट्रन्स फीस 28,000. यावर ऍडजस्टमेंट आहे. आपली इन्कम आयटम आहे, हा इन्कम साइडला घेऊन टाका. एंट्रन्स फीस बाय एंट्रन्स फीस आहे 28,000. नेक्स्ट आहे सबस्क्रिप्शन. हे सबस्क्रिप्शन रुपये 45,000. आता इकडे पहा, लक्ष द्या मित्रांनो. आपल्याला सबस्क्रिप्शन 3 वर्षाचं दिलेलं आहे. 2017-18, 2018-19, 2019-20. आपण 2018-19 या वर्षामध्ये आहोत. म्हणजे 45,000 हे चालू वर्षाचं आपलं सबस्क्रिप्शन आहे, म्हणून आपण 45,000 चालू वर्षाचं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे. दुसरं आहे 17 आणि 18 चे 2,000 सबस्क्रिप्शन आपल्याला मिळालेलं आहे. याचा अर्थ 17-18 हजारामध्ये आपलं सबस्क्रिप्शन येणे होतं. आपण पाहिलेलं आहे मागे बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहिलंय पहा, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 8,500. म्हणजे मागच्या वर्षी सबस्क्रिप्शन 8,500 येणं होतं आणि चालू वर्षामध्ये मागच्या वर्षी सबस्क्रिप्शन आपल्याला मिळाले फक्त 2,000. म्हणजे आणखी 6,500 सबस्क्रिप्शन यायचं राहिलेलं आहे. आणि सबस्क्रिप्शन हे आपलं हक्काचं उत्पन्न असतं. जोपर्यंत हे आपल्याला पूर्ण मिळत नाही तोपर्यंत आपण असेट साइडला आउटस्टँडिंग म्हणून ठेवतच राहणार आहोत, कारण ती आपली असेट असते. म्हणून 8,500 मधून 2,000 मिळाले म्हणजे आणखी राहिले 6,500. हे 6,500 पुढे चालू ठेवायचे असेट साइडला. म्हणून इथं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन असे लिहा. हे 2017-18 6,500. आणखी चालू वर्षाचं काही असेल तर याच्यात ऍड करून पुन्हा आपण बाहेर घेऊन टाकूया, याच्यावर ऍडजस्टमेंट असेल तर. नंतर आता 18-19 आपण 45,000 चालू उत्पन्न म्हणून घेतलेलं आहे. दुसरं आहे 19-20 3,000 आपल्याला मिळालेलं आहे.
म्हणजे पुढच्या वर्षाचं या वर्षी मिळालेलं आहे, आगाऊ सबस्क्रिप्शन आपल्याला मिळालेलं आहे. खऱ्या अर्थाने चालू वर्षाचं उत्पन्न नाही, म्हणून उत्पन्नात त्याचा समावेश होत नाही. उलट ते दुसऱ्याकडून आपलं आगाऊ आपल्याला मिळालेलं आहे, याचा अर्थ ते आपलं लोकांचं देणं समजूनच आपण लायबिलिटी साईडला ठेवायचं आहे. म्हणून त्याचं नाव ठेवायचं असं सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. ऍडव्हान्स मध्ये आपल्याला मिळालेलं आहे, पण सध्याचं उत्पन्नही नाही आणि ऍसिडही नाही, कारण त्यावर आपला पूर्ण हक्क यावर्षी नाही. पुढच्या वर्षी म्हणजे 1 एप्रिल 2019 पासून मग मात्र ते आपली ऍसिड होईल. म्हणून आता लायबिलिटी साईडला ठेवून टाका सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. हे आहे 3000 रुपये. आता आहे मिसलेनियस रिसिप्ट्स, विविध प्रकारच्या प्राप्ती. हे आपलं प्राप्त उत्पन्न आहे, घेऊन टाकू इथं बाय मिसलेनियस रिसिप्ट्स 5000 5000. रिसिप्ट साइडचे आपले आयटम संपलेले आहेत. आता पेमेंट साइड पहा. फर्स्ट आयटम आहे रेंट 25,000 25,000 रेंट. पहिला आयटम इथे सॅलरी असतं, सॅलरी ठेवा आणि खाली लिहा रेंट टू रेंट. रेंट आहे 25,000. मित्रांनो चालू वर्षामध्ये आपल्याला रेंट मिळालेले 25,000 आपण दिलेला आहे. रेंट म्हणजे भाडं आपण दिलेलं आहे. भाड्यावरचा खर्च आपण 25,000 केलेला आहे. परंतु आता मागच्या बॅलन्स शीटमध्ये आपल्याला दिलेलं आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट रुपये 7,000. मागच्या वर्षीचे भाडं 7,000 देणे राहिलेलं होतं. आता ते आपण देऊन टाकलेलं आहे, म्हणजे या 25,000 मध्ये आहे. कारण लायबिलिटी पुढे कुठेही प्रॉब्लेम मध्ये शिल्लक राहिलेली दाखविली नाही, याचा अर्थ ते आपण देऊन टाकलेलं आहे. म्हणजे 25,000 समावेश असल्यामुळं मागच्या वर्षीचं भाडं चालू वर्षामध्ये दिले गेलेलं आहे. मग हे 25,000 हे चालू वर्षाचं पूर्ण भाडं नव्हे, तर त्यात 7,000 हे मागच्या वर्षीचे समाविष्ट आहे, म्हणून ते अगोदर काढून टाकायचे आहे. म्हणून इथे लिहायचं मायनस फॉर 2017-18 असा आणि वजा करून टाकायचा आहे यातून. हे आहे 7,000. पंधरा नुसार गेले 8 राहिले, 18,000 राहिले. नंतर पुढे आहे स्टेशनरी 3,000. स्टेशनरी हे आपले एक्सपेन्सेस आहे, म्हणून स्टेशनरी दिले हा टू स्टेशनरी. $3,000. आता स्टेशनरीच्या संदर्भात पाठीमागे ऍडजस्टमेंट आहे पहा. स्टेशनरी मागच्या वर्षीचा स्टेशनरीचा खर्च आपला 1,000 द्यायचा राहिलेला होता, जो या 3,000 मध्ये दिलेला आहे. म्हणून तो चालू वर्षाचा खर्च नाही, म्हणून तोही इथून काढून टाकायचा आहे. म्हणून मायनस फॉर 2017-18 ते आहे 1,000 रुपये. हा राहिले किती आता 2,000. नेक्स्ट आहे सॅलरी 22,000. सॅलरी 22,000. सॅलरीच्या संदर्भात देखील आपल्याला आउटस्टँडिंग आहे पहा. ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये सॅलरी आउटस्टँडिंग सॅलरी रुपीज 8,000. मागच्या वर्षी वेतनावरचे 8,000 देणे राहिलेले होते शिल्लक, मग ते आता या ठिकाणी दिलेले आहेत.
या सॅलरी मध्ये दिलेली आहे, म्हणून सॅलरी मधून आपल्याला काय करायचं, त्याला वजा करून टाकायचं, कारण मागच्या वर्षीची सॅलरी चालू वर्षात दिलेली आहे, तो चालू वर्षाचा खर्च नाही म्हणून काढून टाकायचा. फॉर 2017-18 ते आहे 8,000, हे 8,000 म्हणजे सॅलरीवरचा नेट आपल्याला खर्च काढायचा आहे. सॅलरीवर पुढचे ऍडजस्टमेंट आहे का पहा, कुठे नाही, तर आता पुढे रक्कम घेऊन टाका. 0 0 0 12 म्हणून 8 गेले, 4 राहिले आणि 1, हे 14,000 हे चालू वर्षाचा सॅलरीवरचा खर्च झाला. नंतर आता फर्निचर रिपेअर्स, फर्निचरची दुरुस्ती हा खर्च आहे आपला, खर्च बाजूला लिहून टाका. फर्निचर रिपेअर हा खर्च आहे 1,800, 1,800. नेक्स्ट आहे ऑनोरेरियम टू सेक्रेटरी, सचिवाला दिलेले हे मानधन आहे, हा देखील आपला खर्च आहे, म्हणून या ठिकाणी लिहून टाका. टू सेक्रेटरी रुपये 16,000, सेक्रेटरीचा मानधन हा खर्च आहे आपला. नेक्स्ट आहे मिसलेनियस एक्सपेन्सेस आहेत 2,000, हेही आपला खर्च आहे, म्हणून लिहा टू मिसलेनियस. हे 2,000. हा, आता बॅलन्स कॅरी डाऊन, कॅश इन हँड, कॅश ऍट बँक, हे आपलं क्लोजिंग बॅलन्सेस आहेत, हे असेट साइडला लिहून टाकायचं आपण. आता कॅश इन हँड, कॅश इन हँड आहे 8,200, कॅश ऍट बँक आहे 16,000, 8,200 and 16,000. अशा रीतीने आपल्या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट वरील आयटम ही आपण नोंदवलेली आहेत. आता ऍडिशनल इन्फॉर्मेशन पहा. फर्स्ट अटॅचमेंट आहे रेंट फॉर लास्ट 2 months ₹5,000 इज स्टील ड्यू. आता चालू वर्षाचं भाडं हे आणखी शेवटच्या 2 महिन्याचं आपलं द्यायचं राहिलेलं आहे, आउटस्टँडिंग आहे, म्हणून हा चालू वर्षाचा खर्च आहे, म्हणून रेंट मध्ये ऍड करा. रेंट, हे रेंट प्लस आउटस्टँडिंग ₹5,000. आता रेंट वरचा एकूण खर्च आपला 23,000. 18 आणि 5 23. हे आपला आउटस्टँडिंग असल्यामुळं लायबिलिटीला द्यायचं आहे. आउटस्टँडिंग रेट 5,000. चला आता नेक्स्ट ऍडजस्टमेंट 2 परिणामीचे आपण केलेले आहेत. स्टेशनरी एक्सपेन्सेस पेएबल ऑन 31 March 2019 वेअर 450. स्टेशनरीचाही खर्च आपल्याला आणखी या वर्षाचा द्यावयाचा आहे, म्हणून स्टेशनरी मध्ये ऍड करा. हे स्टेशनरी इथं आहे प्लस ड्यू ₹450, 450. एकूण आपल्या स्टेशनरीचा चालू वर्षाचा खर्च आहे 2,450. हे आउटस्टँडिंग असल्यामुळे पुन्हा इकडे घ्या लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग स्टेशनरी. आउटस्टँडिंग स्टेशनरी 450.
पुढे नंबर 3 चे ऍडजस्टमेंट आता आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 2018-19 वाज ₹3000. अशा प्रकारे 3000 आणखी आता सबस्क्रिप्शन आपलं येणं आहे, चालू वर्षाचं येणं आहे. आता हे पुढच्या वर्षीला येईल, पण चालू वर्षाचं येणं असल्यामुळं आपल्या सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करायचं आहे, कारण टोटल उत्पन्न आपल्याला पूर्ण वर्षाचं काढायचं आहे. मग येणे असलेलं उत्पन्न आणि आलेलं उत्पन्न हे दोन्ही आपल्याला विचारात घ्यावं लागतं. म्हणून आलेल्या उत्पन्नामध्ये येणे असलेलं उत्पन्न ऍड करा. त्याच्यामध्ये ऍड. आता एक लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्या ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन होतं 8500. 8500 पैकी आपल्याला मिळाले यावर्षी किती? 2000 मिळालेलं आहे. त्याच्यापैकी 6500 आपण विचारात घेतलेले आहे. आता चालू वर्षाचं 3000 येणे आहे हे ऍड करून बाहेर घ्या. आउटस्टँडिंग $3000. टोटल आपलं सबस्क्रिप्शन चालू वर्षाचं आहे 48,000. आता हे येणं आहे आपलं सबस्क्रिप्शन, म्हणून असेट साइडला हे 2018-19 ₹3000. द टोटल सबस्क्रिप्शन आपलं 2 वर्षाचं मिळून किती येणे आहे पहा. 9,500 एवढं सबस्क्रिप्शन आपलं येणे आहे. नंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे एंट्रन्स फीस शुड बी कॅपिटलाइज्ड. संपूर्ण एंट्रन्स फीस ही भांडवलीकरण करा म्हणून सांगितले. ते भांडवलाला आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे, म्हणून एंट्रन्स फीस हे भांडवलाला ट्रान्सफर करू. मायनस कॅपिटलाइज्ड 28,000 डॅश कॅपिटल मध्ये ऍड करा. ऍड एंट्रन्स फीस 28,000. चला नेक्स्ट. आता डेप्रिशिएट फर्निचर ऍट 10% पर एनम. फर्निचरवर आपल्याला 10% डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. फर्निचर आपलं 20,000चं आहे, यावर 10% डेप्रिसिएशन पहा. मायनस डीईपी 20,000वर 10% किती येतं बघा. डीईपी ऑन फर्निचर 20,000 गुणिले 10 भागिले 100 कॅल्क्युलेट करून घ्या. 2,000 येतं. हे 2,000 मायनस करून घ्या. हे 2,000. आता नेट व्हॅल्यू आपल्या फर्निचरचं राहिलेला आहे 18,000 आणि 2,000 हा डेप्रिसिएशन आपल्याला साठी लॉस आहे, म्हणून या ठिकाणी ठेवून टाका. डीईपी ऑन फर्निचर 2,000. हा अशा प्रकारे आपल्याला आता ऍडजस्टमेंट आपल्या सर्व संपलेले आहेत. पहा, सॅलरी रेंट स्टेशनरी घेतलेले आपण. सॅलरी बाहेर घेतली, रेंट बाहेर घेतला, स्टेशनरी बाहेर घेतलेली आहे आणि सर्व ऍडजस्टमेंट आपल्या झालेल्या आहेत. चला मग आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण क्लोज करूया. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट आणि क्रेडिट बाजूच्या रकमाचा जरा ओव्हरलुक करा, म्हणजे कोणत्या बाजूची रक्कम जास्त आहे ते आपल्याला कळेल. म्हणजे आपलं इन्कम जास्त आहे का एक्सपेंडिचर आहे. 48 आणि 5 53,000 होता तिथं, पण हे 30,000 होतात आणि 30 50, म्हणजे डेबिट बाजू जास्त येऊ लागलेली आहे. डेबिटची बेरीज अगोदर करा. आपल्याला डेफिसिट येणार आहे 5,500 4 8 12 12 ला 2 हातच्या 1 1 4 5 5 6 11 11 3 14 14 2 16 आणि 17 17 2 19 2 21 ला 1 4 2
2 ने 3, 3 ने 4, 4 9 6, 61,250 आपलं एक्सपेंडिचर आलेलं आहे. हे 61,250. आता आपले एक्सपेंडिचर जास्त आहे 61,250. 61,250. यातून आपल्याला इन्कम वजा करून आपल्याला डेफिसिट काढायचं आहे. इन्कम किती आहे त्याची बेरीज करून पहा. हे 0, हे 9, 3, 8 आणि 5 13 ला 3 हातच्या 1, 1 आणि 4 5. हे 53,000 आपले इन्कम आहे. 0 15 मधून 9 गेले 6 राहिले, इथं राहिले 1. 11 मधून 3 गेले 8 राहिले, इथं राहिले 0. 10 मधून 3 गेले 7 राहिले, इथं राहिले 5. 5 5 गेले 0. 7,860. 7,860 हे आपलं डेफिसिट आलेलं आहे बाय डेफिसिट. म्हणजे यालाच म्हणायचं एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. आता हे डेफिसिट आलेलं आहे म्हणजे तोटा असल्यासारखा आहे. तर हे तोटा यातून वजा करून टाकायचा. दोन्हीची बेरीज करून घ्या अगोदर. हे 58,000 आले मायनस डेफिसिट 7,860. 7,860 हे 0. 10 मधून 6 गेले 4 राहिले, इथं राहिले 9. 9 मधून 8 गेले 1 राहिलं, इकडचा 1 तिकडे गेला म्हणजे 7 7 गेले 0. हे राहिले 5. 50,140. अशा प्रकारे आपला आता चालू वर्षाचं नेट कॅपिटल फंड आलेला आहे. बॅलन्स शीट आपण क्लोज करूया. 0 4 आणि 5 9, 1 आणि 4 5, 3 आणि 5 8 आणि 5 अशी 5. 58,590. आता ऍसेट साइडची बेरीज करू. 0 हे 9, 2 आणि 8 10, 10 आणि 5 15 ला 5 हातच्या 1, 1 आणि 8 9, 9 आणि 6 15, 15 आणि 8 23, 23 आणि 6 29. पहा किती येतात बेरीज. शून्य हे 9, 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 15 ला 5 हातच्या 1, 1 आणि 8 9, 9 आणि 6 15, 15 आणि 8 23, 23 आणि 6 29, 29 आणि 9 28, 28 ला 8 हातच्या आले 2, 2 आणि 3. एक मिनिट कुठेतरी चूक होते आपली. 4 1 8 आणि 9 6 15 आणि 8 23 आणि 6 29. 29 आणि 9 38. 38 ला 8 हातचे 3 येतात 2 नाही. 38 ला 8 हातचे 3, 3 आणि 2 5. हे 28,590 अशा प्रकारे आपले बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. म्हणून ज्या इंटरनल ऍडजस्टमेंट आहे त्या 3-4 ऍडजस्टमेंट म्हणजे ही सॅलरीवरची आणि रेंट, पुन्हा स्टेशनरी आणि पुन्हा सबस्क्रिप्शन वरची ही जी ऍडजस्टमेंट आहे 6,500 वरची, अशा प्रकारच्या काही नवीन ऍडजस्टमेंट या स्वरूपामध्ये देऊन आपल्याला गणिताला थोडं नवीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं हे आपण गणित टॅली केलेलं आहे. या पुढचा प्रॉब्लेम आपण पुन्हा करूया. आता इथेच थांबू.